तर अनिल परब यांनी केलेल्या आरोपांवर आता रामदास कदम यांनी उत्तर दिलेलं आहे। तर माझ्या कोणत्या पुतळ्यांना आत्महत्या केलेली नाही असं रामदास कदमांनी म्हटलं। तसंच आपणही न्यायालयामध्ये जाणार असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे। रामदास कदमांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबद्दल केलेल्या आरोपांना अनिल परबांनी उत्तर दिले। अनिल परब रामदास कदमांना कोर्टात खेचणार आहेत। रामदास कदमांनी माफी मागावी अन्यथा कोर्टाच्या कारवाईला सामोरं जावं असा इशारा परब यांनी दिलाय। रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधला जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे। मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे, कायदेशीर उत्तर त्यांच्याकडनं मागवणार आहे। त्याच्यामध्ये 100% त्यांना माफी मागावीच लागेल। माफी मागितली नाही तर कोर्टाच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल। अनिल परब यांनी रामदास कदमांवर गंभीर आरोप केलाय। 1993 साली रामदास कदमांच्या बायकोनं स्वतःला जाळून घेतलं की जाळलं याची नार्को टेस्ट करा अशी मागणी परब यांनी केली। रामदास कदमांच्या पुतळ्यांना आत्महत्या का केली असा सवाल देखील परब यांनी केला। 1993 ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्स मध्ये आलं पाहिजे। कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये, त्या बंगल्यावरनं काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला हे सगळं आलं पाहिजे। योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे, गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत। आपल्या बापाने काय उद्योग केलेत 1993 ला याची देखील चौकशी झाली पाहिजे। या चौकशीची मागणी मी करतोय। आजही तिकडे खेडमध्ये साक्षीदार आहेत घटनेचे, वेळ पडली तर त्यांना देखील मी समोर आणू शकतो। खूप साक्षीदार आहेत आजही जे समोरून सांगतात की त्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत। मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलेलं आहे। आमचा मुख्यमंत्र्यांवरच आरोप आहे की असे शिशुपाल तुम्ही का वाचवताय। मागच्या अधिवेशनापासून तिथे लोक समोरून येऊन माहिती देत आहेत की यांनी कोणाकोणाच्या जमिनी ढापल्यात, यांनी कोणाकोणाच्या जमिनी खाल्ल्यात, कोणाकोणाला दादागिरी करून बेघर केलेलं आहे, त्यांच्या पुतण्यांनी आत्महत्या केली आहे। ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे। मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीच्या हाताचे ठसे चालतात का याचं ज्ञान रामदास कदमांना नसल्याचं परब म्हणाले। बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा देखील आपण ट्रस्टी असल्याचं परब यांनी म्हटलं। कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे। त्याला जे काय कोणी सांगितलंय ना त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता कुठलाही मृतदेह 2 दिवस शवागाराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? स्विस बँकेची पद्धत रामदास कदमला माहिती आहे का? रामदास कदमचं अकाउंट आहे का तिकडे स्विस बँकेत की अशा प्रकारचे ठसे घेऊन स्विस बँकेतनं पैसे येतात? बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा देखील मी ट्रस्टी आहे। बाळासाहेबांचं मृत्यूपत्र एक्झिक्यूट करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती। त्याच्यामुळे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र मला माहिती आहे। हे जे काही आरोप करतायत की मृत्यूपत्र कसं बनवलं गेलं मला विचारा ना, मी साक्षीदार आहे, मृत्यूपत्र आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे। मृत्यूपत्रात काय आहे मला माहिती आहे। मृत्यूपत्रात ठसे लागतात का मला माहिती आहे। मृत्यूपत्रात आणखीन काय लागतं आणि मेलेल्या माणसाचे ठसे घेतले जरी तरी त्याचा काही उपयोग होत नाही। त्यांचं ज्ञान कच्चं आहे। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर मातोश्रीवर शरद पवार आल्याचा दावा रामदास कदमांनी केला होता। त्या दाव्याला देखील परब यांनी प्रत्युत्तर दिलं। शरद पवार तर साहेब आहेत ना आज, याचं उत्तर पवार साहेब देऊ शकतात ना। पवार साहेब तर आहेतच ना आज, आहेत। मिलिंद नार्वेकर देखील आहेत। हे वातावरण तयार करतायत। नितेश राणेंनी कोण येणार स्वित्झर्लंड वरना त्याची माहिती द्यावी ना। त्याचे कोण पाहुणे आहेत का स्वित्झर्लंड मध्ये जे येणार होते? त्याचे कोण नातेवाईक त्याला माहिती आहेत का की कोण येणार होते? माझं म्हणणं असं आहे की या प्रकरणात ज्याला माहिती आहे त्याने कोर्टात यावं, सांगावं, त्याने विरोधात जाऊन दाखल करावं।
आणि कायदेशीर मार्गाने ही माहिती घ्यावी ना. सर क्या पार्टी को कार्रवाई करनी चाहिए उनकी, क्या पार्टी से निकाला जाना चाहिए इस उनकी बयान में? पार्टी से मैं कोई कार्रवाई की अपेक्षा करता नहीं हूँ, क्योंकि सभी ऐसी तरह के लोग वहां पर जमा हुए हैं. वो गैंग ऑफ वसेपुर हो गई है.